चहा पण टाकशील हं? आलं किसून टाक. हो. अरे वा, भाजी आणली होय. मेथी तर अगदी ताजीच आहे. आई भूक लागली. मला 5 मिनिटं मी करते. ए ये इकडे, ये ये. आगऊ, तुझ्या मुलीला माझ्या जवळ आल्यावर काय काटे टोचतात ना काय माहित. ते जाऊ दे, तुझा भाऊ काय कामाला नाही, सगळं मलाच करायचंय. हे बघ नेहा, तुझ्यासाठी मी सोन्यासारखं स्थळ आणलंय. दिवसभर ते माझ्या सोबत तुझ्या येण्याची वाट बघत होते. काय ग वहिनी, एक फोन तरी करायचा. असं कोणालाही घेऊन येतेस डायरेक्ट घरी. कुणी आहे का घरी? परांजपे, अहो या या या, बसा बसा. शूज असू दे राहू दे. हो, आपलंच घर आहे. बस. नेहा, नेहा, हे परांजपे मोठे वकील आहेत. बघत काय उभी आहेस, पाणी घेऊन ये. अगं कांदे पोहे कर. बघण्याचा कार्यक्रमच उरकून टाकू. बसा बसा. आई, बघायचंय काय त्यात? ते काय माझ्या शब्दाबाहेर नाहीयेत. वहिनी जरा आत ये ना, मला बोलायचंय तुझ्याशी. अगं तू बोल ना इथेच. ते आपलेच आहेत, त्यांना सगळं माहिती आहे. तू प्रेग्नंट असताना तुझा नवरा तुला वाऱ्यावर सोडून पळून गेला ते सांगितलंय मी त्यांना. अगं मी सांगितलंय त्यांना. परीबद्दल सगळी कल्पना दिली आहे त्यांना, म्हणून तर ते परीसकट स्वीकारायला तयार आहेत तुला. आणि आतापर्यंत त्यांचं एकही लग्न झालेलं नाही. अनमॅरिड आहेत, सिंगल आहेत. मी जरा आत. खरं सांगू का, तुझ्यासाठी आता बीचवरच शोधावा लागला असता. पण हे परांजपे मोठ्या मनाचे आहेत, म्हणून तर ते तयार झालेत. तर तू एकदाचा होकार सांगून टाक ना त्यांना. हे बघ, तसाही तुझा भाऊ काहीही कामाचा नाहीये. सगळं मलाच करावं लागणार. वहिनी, मी तुला किती वेळा सांगितलं मला लग्न नाही करायचंय. काहीही झालं तरी आता मला माझ्या आणि परीमध्ये दुसरं कोणी नकोय. आम्ही दोघं खुश होतो एकमेकांसोबत. सॉरी, तुम्हाला त्रास झाला असेल तर. बहिणींचा काहीतरी गैरसमज झाला. मला लग्न नाही करायचंय. डोकं पिकं फिरलंय का तुझं? लग्न करायचं नाही म्हणतेस, मग काय करायचंय तुला? तुझा नवरा सगळं लुबाडून गेला. तुझ्या डोक्यावर किती कर्ज आहे हा, माहितीये ना तुला? अगं हे घर आहे ना, ते सुद्धा एक दिवस. हो वहिनी, मी काय बोलताय काय? खरं तर नेहाजींच्या मनात नसताना तुम्ही असं खोटं बोलून मला इथे आणायला नको होतं. आणि हे बघा, बळजबरीने लग्न जुळतात, मन नाही जुळत. हो, त्या लहान मुलीचा तर विचार करा. तुम्ही तिच्या समोर तिच्या आईला आहेत. नेहाजी, मी तुमची माफी मागतो. मला जरा जरी यातलं काही माहित असलं असतं ना, तर मी इथे आलोच नसतो. हे घे बाळ, मी तुझ्यासाठी चॉकलेट आणलंय. अगं घाबरू नकोस, घे. परी, असू असू, घाबरली. हे बघ बाळ, मी इकडे ठेवून जातो. हा, तू नंतर खा. ओके, येतो मी. अहो परांजपे, ओ परांजपे ऐक ना. अहो ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. हे बघ नेहा, या परांजपेला लाथाडून ना तू चूक करतेस.
तुझ्यामुळे ना आजचा माझा दिवस फुकट गेला. आता मी कधी बाजारात जाणार आहे? हा, कधी भाजी आणणार आहे? मी आता जाते, हीच भाजी घेऊन जाते. हा, पुढच्या वेळेला येताना ही पिशवी घेऊन येते. अशी स्थळं परत परत येत नाही, समजलं? नीट विचार कर. एकट्या बाईकडे लोक कशा नजरेने बघतात माहिती ना तुला? अगं एका पोरीची आई आहेस तू. तुझ्यामुळे त्या पोरीकडे लोक हे बघा, हे लग्न होणार म्हणजे होणारच. पण त्यांना मान्य नसेल तर कसं होणार लग्न? हो, तुम्ही माझ्यावर सोडा ना. मी घेतलेत ना तुमच्याकडून पैसे. तुम्ही मुंडावळ्या घ्या आणि सफारी शिवायला टाका. हा, काही काळजी करू नका. येऊ मी? रिक्षा, ए रिक्षा. हा, तुमच्याकडे 100 रुपये सुट्टे आहेत का हो? नाही, त्यांच्याकडे नसतात ना सुट्टे. माझं नाव सांगा, फुकट सोडतील. चालण्याचा किल मेला. तुम्ही चला. लग्न करायचं नाही म्हणतेस? मग काय करायचंय तुला? तुझा नवरा सगळं लुबाडून गेला. तुझ्या डोक्यावर किती कर्ज आहे? नीट विचार कर. एकट्या बाईकडे लोक कशा नजरेने बघतात माहिती ना तुला? अगं एका पोरीची आई आहेस तू. आई, येऊया का? नाही खाल्लं तर मला चक्कर येते ना. मला डायबिटीज आहे ना. तुला मला डॉक्टर कडे घेऊन जायला लागेल, मग ते पैसे मागणार. सॉरी बाळा, बस बस बस, ये ये राजा, बस. तुझी आई विसरलीच ना परीला जेव घालायला, हो ना? सॉरी ग बाळा. इट्स ओके. तू पण आकर. माझी तुझी रे